नमस्कार. श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही, ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र आपण ऐकतोय. आज आपण बघणार आहोत पान क्रमांक 180 ते 182. भाद्रपद अमावस्येची काजळ माखली गडद रात्र सर्वत्र पसरायला लागली होती. गावाबाहेरच्या शिवमंदिरातच ही रात्र काढण्याचं निवृत्तीनाथांनी मनाशी ठरवलं होतं. ज्ञानदेवांना जवळ घेत निवृत्तीनाथ म्हणालेत, ज्ञानूबाळा, तुझ्या मनातले सर्व विचार मला ज्ञात झालेत. तुझ्याशी मी सविस्तरपणे बोलणारच आहे. आता रात्र बहु झाली आहे, मी जपाला बसतो, तू आता थोडीशी विश्रांती घे. मुक्ते, सर्वांना तू गाईचं दूध दे. तू आज लवकर झोप. आपण सर्वजण उद्या ब्राह्म मुहूर्तावर उठणार आहोत. मुक्तू बाळा, उद्या अश्विन शुद्ध प्रतिपदा. तुला उद्या 6 वर्ष पूर्ण होणार. उद्याचा वाढदिवस आपण ज्ञानदिवस म्हणून साजरा करणार आहोत. मुक्ताई जाग्यावरून उठली. तिने निवृत्तीनाथांना वाकून नमस्कार केला. मुक्ताईच्या माथ्यावर हात ठेवत निवृत्तीनाथांनी तिला भरभरून आशीर्वाद दिलेत. मुक्ताई, तू आमच्यात सर्वात लहान आहेस. आपल्याला बहिष्कृत आयुष्य जगायला लागल्यामुळे तुझे लाड व्हावे तेवढे झाले नाहीत. पण मुक्ते, आज मी तुला प्रेमाने सांगतो, तुझ्या मुखातून परमेश्वराची वचनाक्षर आता बाहेर पडणार आहेत. ज्ञानदेवाला तू नवी दृष्टी देशील असा मी तुला आशीर्वाद देतो. मुक्ताईला खूप आनंद झालाय. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचे आशीर्वाद तिला अचानकपणे लाभले होते. मुक्ताईने सर्वांना गाईचं धारोष्ण दूध दिले. शिवाच्या गाभाऱ्यात निवृत्तीनाथ बसले होते. ओम नमः शिवायचा जप त्यांच्या सर्वांगामधून पाझरू लागला होता. तो जपाचा अप्रतिम स्वर शिवलोकात पोचलाय आणि शिवाला तो स्वर ऐकून वाटलं त्वरित पृथ्वीवर जावं. शिवाने नंदीला हाक मारली. शिव नंदीवर बसले. शिवगणांनी शिवाभोवती कवच निर्माण केलं आणि क्षणात शिव आपल्या गणांसहित मंदिरात आले. मंदिराच्या सभागृहात मुक्ताई, सोपाना आणि ज्ञानदेव झोपले होते. मध्यरात्र झाली होती. शिवाच्या माथ्यावरचा चंद्राचा शीतल प्रकाश मंदिरवर पसरलेला होता. त्या चंद्रप्रकाशात मुक्ताईला जाग आली आणि प्रत्यक्ष शिवाला पाहून मुक्ताईचा जीव हरखून गेलाय. मुक्ताईने शिवाला वाकून नमस्कार केला. शिवाने मुक्ताईला चटकन उचललं आणि नंदीवर बसवलं. नंदी सरळ गाभाऱ्यात शिरला. निवृत्तीनाथांच्या जवळ जाऊन उभा राहिला. निवृत्तीनाथांनी जप ध्यानातून बाहेर येऊन समोर पाहिलं आणि समोर साक्षात शंकर नंदीवर बसलेले पाहून निवृत्तीनाथांनी शिवाला साष्टांग नमस्कार घातला. भगवान शंकरांनी निवृत्तीनाथांना अलगदपणे उठवलं आणि त्यांना गाढ आलिंगन दिलंय आणि शिव अदृश्य झाले. ब्राह्म मुहूर्तावर मुक्ताई जेव्हा उठली तेव्हा तिची नजर गाभाऱ्याच्या दिशेने खेचली गेली आणि तिच्या लक्षात आलं की गाभारा तेजाने पूर्णपणे म्हणजेच गच्च भरला आहे. निवृत्तीनाथांच्या मुखातला ओम नमः शिवायच्या जपाने विलक्षण वेग धारण केलेला आहे. शिवगण निवृत्तीनाथांच्या भोवती आनंदाने नृत्य करीत आहे. निवृत्तीनाथांच्या माथ्यावर चंद्रकोर झळकते आहे. माथ्यावरून गंगा वेगाने खाली झेपावत आहे आणि गंगोदकाने शिवपिंडीवर मनसोक्त असा अभिषेक केला होतो आहे. मुक्ताईने गाभाऱ्याच्या दिशेने आपली पावलं वळवली. ती गाभाऱ्यात जाऊन पोचली. निवृत्तीनाथ जपात बेभान झालेले होते. मुक्ताईच्या नाजूक पावलांचा आवाज निवृत्तीनाथांनी ऐकलाय. त्यांनी आपले डोळे उघडलेत आणि निवृत्तीनाथांनी मुक्ताईकडे अत्यंत प्रेमाने पाहिले. इतक्यात मुक्ताईच्या लक्षात आले की समोर निवृत्ती दादा नाहीये, तर प्रत्यक्ष आपली माय उभी आहे. मुक्ताईला खूप आनंद झालाय. रुक्मिणीने मुक्ताईला छातीशी घट्ट धरलाय. तिच्या चेहऱ्यावरून हलकच हात फिरवलाय आणि म्हणाली, मुक्तू बाळा, आज तुझा 6वा वाढदिवस आहे ग. इतक्या वर्षात मला तुझा वाढदिवस कधी साजरा करताच आला नाही आणि म्हणून मी आज शिवलोकातून तुला भेटायला आली आहे. ही सारी निवृत्तीची तुझ्यावर झालेली कृपा आहे बाळा. काल मध्यरात्री प्रत्यक्ष शिव या गाभाऱ्यात आले होते. निवृत्तीने शिवाला विनंती केली म्हणून मी ब्राह्म मुहूर्तावर नंदीवर बसून आली आहे. मुक्ते, तू खूप मोठी हो. निवृत्तीचा हात कधीही सोडू नकोस. ज्ञानदेवांच्या भोवती सावलीसारखी वावर. सोपानाचा हात हातात घे, त्याचा तू सांभाळ कर.
मुक्तू, आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, बरोबर 6 वर्षापूर्वी तू ह्या दिवशी जन्माला आलीस. तुझा वाढदिवस आज निवृत्ती साजरा करणार आहे. माझे तुला आशीर्वाद आहेत. मुक्ताई अधिकच आईला बिलगली आणि म्हणाली, आई, तू एकटीच आलीस? तात कुठे आहेत? रुक्मिणी म्हणाली, मुक्ताई, तुझे तात शिवाच्या पूजेत निमग्न आहेत. 1 मास होत आला, तुझे तात जप ध्यानातून बाहेरच आले नाहीत. आम्ही दोघांनी इंद्रायणीच्या डोहात उड्या मारल्या, तर काय आश्चर्य घडलं. डोहात वासुकी नाग आपल्या सहस्त्र मुखांचा फणा पसरून बसलेला होता. आम्ही त्या फण्यावर अलगद विसावलो. तिथून शिवगणांनी आम्हाला शिवलोकात आणलं. आम्ही शिवगणात सामील झालो आणि तुझे तात त्या दिव्य क्षणापासून जपातच तल्लीन झालेले आहेत. आज कदाचित ते जपातून बाहेर येतील. इतक्या देवळातल्या घंटा वाजल्या. प्रत्यक्ष शिव विठ्ठल पंतांना घेऊन गाभाऱ्यात आले. मुक्ताईला तातांचंही दर्शन झालेलं आहे. विठ्ठल पंतांनी मुक्ताईला आपल्या कुशीत घेतलं, तिला प्रेमाने गोंजारलं आणि अत्यंत मृदू स्वरात ते बोलायला लागले, मुक्तू, आज तुझा वाढदिवस आहे. माझं भाग्य असं की प्रत्यक्ष शिवानी मला या गाभाऱ्यात तुझ्या भेटीसाठी आणले बाळा. मुक्तू, पार्वती मातेने तुला इरकली परकर पोलक वाढदिवसानिमित्त पाठवलं आहे. केवढी भाग्यवान आहेस ग तू आदिमाये. मुक्ताई, आता मी आणि रुक्मिणी शिवगण म्हणून शिव पार्वतीच्या भोवतीच असतो. तुला एक रहस्य सांगतो बघ. मुक्तू बाळा, संन्यास श्रमातून गुरु आज्ञेने मी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि संपूर्ण आळंदीतल्या ब्रह्मवृंदांनी आम्हावर बहिष्काराचं कठोर हत्यार चालवलं. आम्हा दोघांना वाळीत टाकलं. पुन्हा चौघांचा जन्म हा त्यानंतरच आहे. अनेक जन्मांची तपसाधना, सद्गुरूंचे आशीर्वाद, रुक्मिणीची श्रद्धा आणि प्रेम ह्या बळावर मी माझं अपमानित आयुष्य तरून गेलो. तुमच्या रूपाने परमेश्वराने प्रत्यक्ष अवतार धारण करून आमच्या बहिष्कृत आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिलाय. प्रत्यक्ष शिव निवृत्तीच्या रूपाने, पवित्र रूपाने सिद्ध बेटावर अवतारलेला आहे. विष्णूनं तर ज्ञानदेवांचं ज्ञानी रूप धारण केलंय. ब्रह्मदेवाने सोपानाच्या रूपात मौनाला नवा गहन गूढ अर्थ बहाल केलाय. आणि मुक्ते, तू स्वतः तर आदिमाया आहेस. तुम्हा चौघांच्या आश्रयाने तर सिद्ध बेटावर आम्ही वाढलोय. तुमच्या चौघांच्या सहवासात ज्ञानचंद्राची पौर्णिमा आम्ही सतत अनुभवली आहे. मुक्ते, आजच्या तुझ्या या 6व्या सुंदर वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझं मन प्रथमच मोकळं केलंय. मुक्ते, शिवलोकातून मी आणि रुक्मिणी तुम्हा चौघांचं आयुष्य निरखीत असतो. आमच्या जलसमाधीला आज बरोबर 9 दिवस पूर्ण झालेत. तुला आपल्या मातेचं दर्शन हवं होतं. प्रत्यक्ष शिवाने तुझी इच्छा पूर्ण केली आहे. मुक्ते, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. मायबाप होऊन तू ज्ञानदेवांचा सांभाळ कर. आई होऊन तू त्याला कुशीत घे. ज्ञानदेवांच्या हातून विश्वशांतीचं कार्य घडणार आहे आणि त्याची तू साक्षीदार होशील. मुक्तू, आमची वेळ झाली. फुलं उमलण्याची वेळ झाली आहे. पक्ष्यांना आता जाग येईल. मुक्तू बाळा, सांभाळून राहा. मुक्ताईने आई मायबापांना वाकून नमस्कार केला. शिवलोकात पुन्हा परत येण्यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी नंदीवर बसले. शिवगणांनी आनंद नृत्य केले. आकाशात त्यावेळी शंख वाजला. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी क्षणात अदृश्य झाले. शिव गाभारात त्या क्षणी बेलपत्रांनी गच्च भरलाय. निवृत्तीनाथ जपसमाधीतून बाहेर आले आणि म्हणाले, मुक्तुबाळा, मायबाप भेटले ना? इथेच आपण आजचा आपला भाग समाप्त करूया. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.